मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याचा कालावधी वादाच्या भोवऱ्यात। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याच्या कालावधीबाबत आता नवीन वाद समोर आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली आहे। तर दुसरीकडे खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागतील अशी शक्यता वर्तवली आहे। एकाच सरकारमधील 2 मंत्री एकाच विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करताना दिसत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 2 वर्षात पूर्ण होईल का याबाबत साशंकता असताना उदय सामंत यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याचा कालावधी आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम 2012 पासून सुरू आहे। ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा महामार्ग रखडला असून त्याला एकच सरकार जबाबदार नाही असे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले। उदय सामंत म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग हा बीओटी तत्वावर बांधला जाणार होता, मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर या महामार्गासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा मार्ग रखडला। केंद्र व राज्य शासनातील मंत्र्यांनीही या मार्गाबाबत अनेकदा खंत व्यक्त केली असताना आपल्यालाही हा महामार्ग लवकर व्हावा असे वाटत आहे। राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी चिपळूणमध्ये महामार्ग व कामाबाबत शंका व्यक्त केली होती। याबाबत त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवली गेली असावी अशी उदय सामंत यांनी शंका व्यक्त केली आहे। एका बाजूला स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून किमान 2 वर्ष लागतील अशी शक्यता व्यक्त केली होती, आणि दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत एवढं मोठं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा, आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।